नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा कट ऑफ कसा चेक करायचा आणि कोणकोणते पॅरामीटर्स महत्त्वाचे असतात। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही डाउट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर पर्सनल कॉल किंवा पर्सनल मेंटरिंग हवं असेल तर गूगल फॉर्म फिल करा। खूप रिजनेबल आपण फीस ठेवलेली आहे थोडा सिन्सियर किंवा सिरियस स्टुडंटचे डाउट्स ॲड्रेस करण्यासाठी। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो। मी प्रॉपरली स्क्रीन शेअर करून तुम्हाला कट ऑफ कसा बघायचा हे सांगतो। गूगलला जर आपण डायरेक्टली ओपन केलं इथे तुम्ही डायरेक्टली सीईटी एंटर करा, कारण जे तुमचं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे ते स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल जी आहे तेच कंडक्ट करते। इथे आपण क्लिक करूया पहिल्याच लिंकला आणि इथे तुम्हाला दिसतो कॅपमध्ये 2024, 25, 23, 24 आणि 22, 23चा पण कट ऑफ बघू शकतो। पण आपण मागच्या वर्षीचा बघूया। आता आपण जसं याला ओपन केल्यानंतर इथं व्हेरियस कोर्सेस लाईक MBA, MCA, MTech, B.Pharm, D.Pharm सगळं दिसतं। इथे आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन। तर बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये वर्किंग प्रोफेशनल पण असतं, त्याला नाही क्लिक करायचं आहे। त्याच्यावर जे आहे ना DSE त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला। आता इथे तुम्ही बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अकॅडमिक आहे 2024-25। यामध्ये बघा पहिलंच जे होम पेज आहे तिथे ऑनलाईन सिस्टीम लिहून आहे आणि ऑनलाईन सिस्टीममध्येच आपण खाली जर स्क्रोल करत गेलो तिथे आपल्याला डायरेक्टली विजिबल होतं प्रोव्हिजनल कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राउंड 1 फॉर ॲडमिशन DSE फॉर अकॅडमिक इयर 2024-25। याला क्लिक करायचं। क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक PDF फाईल ओपन होते अराउंड 632 पेजेसची। घाबरण्याची गरज नाही, खूप इझिली तुम्ही इथे कट ऑफ चेक करू शकता विथ द हेल्प ऑफ इन्स्टिट्यूट कोड म्हणा, कॉलेजचं नाव किंवा इव्हन सिटीचं नाव पण तुम्ही Ctrl+F किंवा सर्च बारमध्ये टाकलं तर डायरेक्टली रिडायरेक्ट होता। तर फर्स्टली आपण बघूया गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, जे की ऑटोनॉमस कॉलेज आहे। इथे तुम्ही अजून कट ऑफ लिस्टची जी मदत आहे ती कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड म्हणा, त्या कॉलेजेसमध्ये असणाऱ्या ब्रँचेसचा चॉईस कोड व्हेरीफाय करण्यासाठी पण करू शकता, कारण हे ऑफिशियल रिसोर्स आहे ना। आता आपण यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघूया फर्स्ट। तर ही जे जी ओपन, GSC, जनरल SCBC, जनरल ओपन, LST, LOBC, WSA ही सीट टाईप आहे। याची लॉंग फॉर्म जर बघायचं असेल खाली स्क्रोल जर केला तर क्लिअरली इथं मेन्शन केलं आहे L स्टँड्स फॉर लेडीज, G स्टँड्स फॉर जनरल, PWD स्टँड्स फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज, DF स्टँड्स फॉर डिफेन्स, EWS फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन तुम्ही बघू शकता। आता आपण बघूया इथे काय दिलेलं आहे स्टेज 1। तर हा जो वरचा नंबर दिसत आहे 1432 हा आहे तुमचा मेरिट नंबर आणि हे जे ब्रॅकेटमध्ये हे तुमचे पर्सेंटेज आहे। आणि याच प्रकारे कट ऑफ तुम्ही बाकी कॉलेजेसचा सुद्धा चेक करू शकता। वन ऑफ द बेस्ट फेवरेट कॉलेज आहे सगळ्यांचं COP। आपण COPचा कट ऑफ चेक करूया। आता जर COPमध्ये मी जर जात असेल तर इथे बघा कॉम्प्युटर सायन्सचा बघूया, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा बघूया। तिथे बघा PWD, OBC, जनरल ओपन, जनरल SC हे पूर्ण सीट टाईप आहे। त्यानंतर खाली रँक आहे, मेरिट जे रँक असतं जनरल मेरिट नंबर तुमचा तो आहे आणि त्यानंतर हे पर्सेंटेज। तर या प्रकारे कट ऑफ इझी असतो, खूप टफ नाही आहे। फक्त काय करायचं, खूपदा विद्यार्थी पर्सेंटेजेस बघतात तर मेरिट नंबरवर पण लक्ष ठेवायचं, कारण कधी कधी एकाच पर्सेंटेजवर खूप सारे विद्यार्थी असतात तर मग तुमच्या 10च्या पर्सेंटेजचा रेफरन्स घेऊन सुद्धा तुमचा रँक मागे पुढे होऊ शकतो। कारण मला जेव्हा पॉलीचे पर्सेंटेज होते त्याच पर्सेंटेजवर 13 मुले होतं, तर मला असं वाटतं माझ्या 10च्या मार्क्स जे होते त्याचा रेफरन्स घेण्यात आला आणि मग त्या 13 मुलांमध्ये माझा 7वा नंबर होते। कारण जेव्हा तुम्ही मेरिट लिस्ट बघणार ना तर सगळ्यांचे पर्सेंटेज दिसते, तिथे तुम्हाला दिसणार की अरे मला जेवढे पर्सेंटेज आहे तेवढेच त्याला पण आहे, त्याची कास्ट पण सेम आहे। तर अशा वेळेस मग मला कशा प्रकारे 7वा नंबर दिला तर मग आपल्याला लक्ष येते की आपले 10चे मॅथ्सचे मार्क्स असो, सायन्सचे किंवा इंग्लिशचे मार्क्स याचा रेफरन्स घेण्यात आलेला आहे। तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा। इथे कट ऑफ बघताना 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता। एक कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड जो असतो तो क्रॉस व्हेरीफाय करून घ्या, कारण एकाच कॉलेजेसच्या कधी कधी खूप ब्रँचेस असतात स्पेसिफिकली प्रायव्हेटमध्ये। देन चॉईस कोड ब्रँचचं व्यवस्थित आहे की नाही, कारण कधी कधी एखादी ब्रँच अनएडेड असते किंवा बेसिकली रिसेंटली एस्टॅब्लिश झालेली असते, तर ते पण बघू शकता तुम्ही। फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट तुमचा डाऊट सॉल्व्ह होऊन जाईल। थर्ड पर्सेंटेज आणि रँक किंवा मेरिट नंबर दोन्ही पण गोष्टी व्यवस्थित बघा। आणि जर काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा। आणि अजून जे पण टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते पण सुचवू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये आपण तुम्हाला मदत करणार आहे, टाईम टू टाईम रिक्वायर्ड व्हिडिओज अपलोड करणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। विश यू ऑल द बेस्ट।